नमस्कार मंडळी, मी स्मिता. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते घरगुती आणि बरंच काहीमध्ये. तर आता आम्ही निघालो आहोत हरिहरेश्वर येथे जाण्यासाठी. सगळ्यात आधी आम्ही घेणार आहोत गणपती बाप्पाचं दर्शन पाली येथे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे पालीचं, बल्लाळेश्वराचं. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला हरिहरेश्वर येथे जाण्यासाठी. आम्ही डायरेक्ट मंदिरातच गेलो हरिहरेश्वराच्या. हरिहरेश्वर आणि काळभैरवाचं दर्शन घेऊन त्यानंतर आम्ही श्री होमस्टेमध्ये राहणार आहोत. ओम श्री होमस्टे असं नाव आहे या फॅमिली होमस्टेचं. खूप छान होमस्टे आहे. जेवणसुद्धा खूप छान आहे. जर तुम्ही हरिहरेश्वर येथे गेलात तर होमस्टे मी हा सजेस्ट करेन तुम्हाला, नक्की येथे जा. तर आजचा आमचा दुसरा दिवस आहे. आम्ही प्रदक्षिणा मारण्यासाठी आलो आहोत. हरिहरेश्वर एक शांत किनारपट्टीचं शहर आहे. हरिहरेश्वरला दक्षिण काशी म्हणतात. प्रदक्षिणा मार्ग हा 1 किलोमीटरचा आहे. अत्यंत शांतपणे सावधगिरीने प्रदक्षिणा मार्ग पूर्ण करा. टेकडी चढून समुद्राच्या अगदी बाजूने हा मार्ग जातो. पाहू शकता तुम्ही. हे आहे दिवेआगर येथील श्री सुवर्ण गणेश मंदिर.
नंतर आम्ही आलो मुरुड जंजिरा इथे किल्ला पाहण्यासाठी. त्याबद्दल थोडीफार माहिती मी तुम्हाला सांगते किल्ल्याविषयी. 15व्या शतकात जंजिरा बेटावर स्वतःचे समुद्री लुटारूंपासून रक्षण करण्यासाठी स्थानिक कोळी लोकांनी लाकडी किल्ला बांधला होता. नंतरच्या काळात 1567च्या सुमारास या लाकडी किल्ल्याच्या जागी सिद्धी शासकांनी दगडी किल्ला बांधला. हा किल्ला 22 एकर परिसरात पसरला असून त्याला 26 भक्कम बुरुज आहेत. याच्या मुख्य प्रवेशद्वारावर वाघ आणि हत्तीचे शिल्प कोरलेले आहेत. किल्ल्यामध्ये गोड पाण्याचे तलाव आहेत, मोठ्या तोफा आहेत. जंजिरा हा चारही बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला किल्ला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.